तुम्ही जर लॉ ऑफ अट्रॅक्शन बिलीवर असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त मनी मॅनिफेस्टेशन चॅलेंज आहे. ही चॅलेंज म्हणतोय, तंत्र म्हणत नाही, ॲक्टिव्हिटी म्हणत नाही. हे चॅलेंज तुम्ही स्वीकारलं असं ब्रह्मांडाला तुम्ही सांगायचं आहे. ते करण्याच्या आधी किंवा करताना तुम्ही म्हणा ब्रह्मांडाला की हे चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे. मनी मॅनिफेस्टेशन चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे ब्रह्मांड. यामध्ये मी तुला धन्यवाद म्हणतो आहे, मी तुझा आभारी आहे, आधीच म्हणायचं ब्रह्मांडाला. आणि हे चॅलेंज तुम्ही सतत 21 दिवस करा. आता समजा 21 दिवस करताना मध्ये काही तुम्हाला जमलं नाही, अडथळा आला किंवा मध्येच हे मॅनिफेस्टेशन अपूर्ण राहिलं, अर्धवट राहिलं, तर समजा तुम्ही यापूर्वी 10 दिवस केलं असेल आणि ते अर्धवट राहिलं, तर तुम्ही काय करायचे, मागचे 7 दिवस सोडून द्यायचे आणि त्यामधले 3च दिवस धरायचे आणि 3 दिवस ॲड करून बाकीचे उरलेले जे दिवस आहेत 18 दिवस ते तुम्हाला करावं लागेल. हे असं करता येतं. आणि हे 21 दिवस निदान तुम्ही करायला हवं. जास्तीत जास्त तुम्ही हे 3 महिने करायला हवं आणि एकदम जास्तीत जास्त म्हणजे 180 दिवस म्हणजे 6 महिने करायला हवं. तर याचा प्रभाव तुम्हाला दिसून येईल. आता हे कसं आहे की हे जे चॅलेंज आहे ते करताना तुम्हाला एका ग्लासामध्ये, म्हणजे काचेचा ग्लास असेल किंवा भांड्याचा घ्या तुम्ही, म्हणजे स्टीलचा घ्या, तांब्याचा घ्या, पितळेचा घ्या, चांदीचा घ्या, अगदी सोन्याचा सुद्धा चालेल. तर असं एक हे घेऊन तुम्ही त्यामध्ये पाणी ओतायचं आहे. त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि हे पाणी ओतलं त्यामध्ये की तुम्ही याच्यामध्ये असे कॉईन घ्यायचे आहेत. हे असे कॉईन घ्यायचे आहेत. हे बघा, हे 10 रुपयाचे कॉईन आहेत. आणि हे कॉईन जे आहेत ते विशिष्ट आहेत. ते कॉईन विशिष्ट काय आहेत, ते याच्यावर एक चित्र आहे बघा. कसे चित्र आहे, चिन्ह आहे. तर आहे वैष्णव देवीचं. असं तुम्ही 5 रुपयाचं सुद्धा घेऊ शकता. ते 5 रुपयाचं आहे बघा. आणि 5 रुपयाचं कॉईन घेऊन तुम्ही ते आधी स्वच्छ धुवायचं आहे. वाहत्या नळाखाली धुवा किंवा स्वच्छ पाण्याने धुवा, साबण लावून धुवा. अगदीच खराब असेल तर टूथब्रशला टूथपेस्ट लावून ते घासून घ्या, म्हणजे स्वच्छ होईल. आणि ते कॉईन त्या भांड्यामध्ये तुम्हाला एक एक करून टाकायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला असे एक एक करून टाकायचं आहे. तुमच्याकडे जितके असतील तितके घ्या. आता याच्यामध्ये असेल असा डागाळलेला असेल तर तो घेऊ नका. क्लीन घ्या, क्लिअर घ्या. आणि तो त्याच्यामध्ये तुम्ही असं पाणी टाकून पाणी टाकल्यानंतर त्यावरती असा हात ठेवायचा आणि तुम्ही म्हणायचे की ब्रह्मांड, मी सक्षम आहे, मी पैशाचा चुंबक आहे, पैसा माझ्याकडे वाहत वाहत येतो. आणि पाण्याला तुम्ही चार्ज करायचा, जे संस्कारित करायचं आणि नंतर पाणी तुम्ही पिऊन टाकायचं. तुमच्यामध्ये या पाण्याची जी ऊर्जा आहे तुमच्या शरीरभर पसरेल. आता हे तुम्ही जे केलेलं आहे, कॉईन, पाणी संस्कारित किंवा चार्ज केलं आहे, ते करताना तुम्हाला एका स्थिर जागी बसायचं आहे, शांत जागी बसायचं आहे आणि एकदम रिलॅक्समध्ये बसायचं आहे. ताठ बसा. तुमचे जे हात आहेत
ते असे वर करायचे. तुम्ही पाण्यावर असं ठेवल्यानंतर तुमचे हात असे वर करायचे आहेत आणि श्वास घ्यायचा आहे. किंवा तुमचा एक हात असा पाण्यावर असेल आणि दुसरा हात असा वरती असेल ना, त्यावेळी तुम्ही श्वास घेतला तो श्वास मध्येच काही सेकंद 4-5 सेकंद थांबवायचा आणि मग ते म्हणायचं आहे, मी सक्षम आहे, मी पैशाचा चुंबक आहे, पैसा माझ्याकडे वाहत येतो, मी पैशाचा स्वीकार करतो, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. आणि त्यानंतर ते पाणी तुम्ही पिऊन टाकायचं. हे असं तुम्ही जर चॅलेंज घेतलं आणि स्वीकारलं तर होऊ शकतो. आता तुम्हाला समजा दिवसभर पाणी प्यायचं असेल तर तुम्ही एका स्टीलच्या बाटलीमध्ये किंवा धातूची बाटली ना त्यामध्ये घ्यायचं आहे. काचेची घ्या, काचेची बाटली नेताना फुटू शकते म्हणून शक्यतो बाटल्या बाजारात विकत मिळतात बघा, ते तुम्ही घेऊ शकता. प्लास्टिकची बाटली अजिबात वापरायची नाही, प्लास्टिकचं भांडं अजिबात वापरायचं नाही. त्याचं कारण असं आहे की प्लास्टिक जे आहे ते पृथ्वी तत्वाशी एकरूप होत नाही. ब्रह्मांड आणि पृथ्वी या नॅचरल गोष्टी आहेत, नैसर्गिक आहेत आणि प्लास्टिक हे कृत्रिम आहे. त्यामुळे ते सहजासहजी विरघळत नाही पाण्यामध्ये किंवा त्याचा गुण घेता येत नाही. थोडक्यात ते विषारी आहे, नकारात्मक भावना निर्माण करतो असा त्याचा अर्थ आहे. आता हे तुम्ही केलं तर तुम्ही जे स्टूल घेता, जे तुम्ही स्टूल घेतलेलं आहे, टेबल घेतलं ते सुद्धा प्लास्टिकचं नसावं. ते लोखंडी असावं किंवा लाकडी असावं चालेल, पण प्लास्टिकचं स्टूल किंवा टेबल घेऊ नका. त्याच्यावर तुम्ही ते तुमचा ग्लास किंवा भांडं ठेवून काय उपयोग नाही. तरी ते पाणी तुम्ही चार्ज करून केला तरी काय उपयोग नाही. आता हे पाणी संस्कारित केलेलं आहे तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा देऊ शकता, नाही असं नाही, हरकत नाही ते प्यायला. तर पण शक्यतो तुम्ही स्वतःच प्या. तुम्ही पिताना समजा पण बोला, दे रे मला एक घोट, एक सीप, तर तुम्ही देऊ शकता. आता नाही म्हटलं तर तो म्हणाल का देत नाही असं आहे ना. पण तुम्ही नवीन जी काही गोष्टी करता त्याकडे लोक बघतात, अरे हा सरकार पाणी पितो आहे ना. आता कसं आहे की तुमच्याकडे जर हे वैष्णोदेवीचे कॉईन नसते, हे वैष्णोदेवीचं कॉईन नसेल तुमच्याकडे 5 रुपयाचे 10 रुपयाचे, तर तुम्ही काय करता, मित्र मैत्रिणीकडे मागू शकता, आपल्या नातेवाईकाकडून घ्या, घरामध्ये कोणाकडे असेल तर घ्या. अगदीच नाही तर तुम्ही बाजारात जा, भाजीवाल्याकडे असतात किंवा ते व्यापारी असतात त्यांच्याकडे असू शकतात. त्यांना विनवणी करा, त्यांना सांगितलं की मला पाहिजे. काही वेळा काय होईल की ते पैसे हा कॉईन दिला तुमच्याकडे मागील गमतीने मध्ये नाही मी तुम्हाला देतो पण मला डबल पैसे द्या, म्हणजे 5 रुपयाचा 10 रुपयाला द्या, देऊन टाका. 10 रुपयाच्या 20 रुपयाला देऊन टाका. या कॉईनमध्ये अशी एक खासियत आहे की या कॉईनवरती तारीख लिहिलेली नाही, उत्पादनाची तारीख किंवा प्रोडक्शन तारीख लिहिलेली नाही आहे याच्यामध्ये, म्हणून हे खास आहे. तर तुम्ही इतर कॉईन पाहिले तर तुम्हाला त्यावर तारीख दिसेल. याच्यावर तारीख नाही उत्पादनाची म्हणजे हे त्याला एक्सपायरी नाही, लक्षात घ्या. तुमच्याकडे जुनी कॉईन असतील म्हणजे चांदीची असतील, सोन्याची असतील, अगदी जुने असतील, असे प्रतिमा असतील, ते चालणार नाहीत. चालणारं नाणं तुम्हाला घ्यावं लागेल. सध्या त्या बाजारात चालतंय नाणं तेच घ्यावं लागेल. आता असे कोणी छापेल आणि करून टाकेल बाबा 1 लाखाचं कॉईन वगैरे, त्याला काय अर्थ नाही, समजलं का. आणि हे जे कॉईन आहे वैष्णोदेवीचं छाप असेल ते तुम्हाला अबंडन्स, समृद्धी प्राप्त करून देणार आहे. हे विशिष्ट आहे बघा. आणि या विशिष्ट असल्यामुळे हे नाणं सामान्य नाही. आता समजा तुम्ही जर अधार्मिक असाल किंवा नास्तिक असाल, तुम्ही ही गोष्टी मानत नाही की बाबा ही देवीची प्रतिमा आहे वगैरे, हरकत नाही. तुम्ही हे एक कृती आहे, चॅलेंज आहे म्हणून स्वीकार आणि करा, काय हरकत नाही, कोणी करू शकतो. कारण कसं आहे की ब्रह्मांड
एकच आहे ना. ब्रह्मांड एकच आहे, पृथ्वी सुद्धा एकच आहे, इथे सर्व समान आहेत. आणि ब्रह्मांडाचा नियम काय आहे? समान गोष्टी आकर्षून समान गोष्टीकडे पाठवणं, हे ब्रह्मांडाचे तत्व आहे. कारण कसं आहे, तुम्ही कोणीही असा, ब्रह्मांडाला भाषा समजत नाही. ब्रह्मांडाला काय समजतं? ब्रह्मांडाला तुमचे विचार कळतात, तुमची भावना कळते. भाषेचा काय प्रश्न येतो याच्यामध्ये? म्हणून तुम्ही कोणीही असा, काहीही असा, तुम्ही आधी काही केलेलं असा, काही हरकत नाही, तुम्ही करू शकता. आता कसं आहे की याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. आता हे जे नाणं आहे त्याच्यामध्ये तारीख नाही आहे, याच्यावर एक डॉट आहे. ते नाणं कोणत्या टाकसाळीत बनलं आहे हे आता उद्यापासून तुमच्याकडे जे नाणी येतील 5 रुपयाची, 10 रुपयाची, 20 रुपयाची, ते चेक करा. त्याच्यावर असं वैष्णोदेवीचं चित्र आहे का ते बघा. तुमच्याकडे जेवढी नाणी असतील तुम्ही घेऊ शकता. 1 नाणं, 2 नाणं. आता माझ्याकडे 9 नाणी आहेत. 3 नाणी आहेत 10 रुपयाची आणि बाकीचे आहेत 6 5 रुपयाची. माझ्याकडे 5 रुपयाचं आणखी एक नाणं आहे 10, म्हणजे एकूण 10 नाणी होतात 5 रुपयाची, 7 पकडून. पण जे 7वं नाणं आहे ते खराब आहे. ते खराब नाणं घेऊ नका, शक्यतो क्लीन घ्या. आणि ही नाण्याचा प्रयोग करण्याआधी ती नाणी तुम्ही धुवा व्यवस्थित आणि मगच हा प्रयोग करा. करून बघा.